इंडिया आघाडीत तुम्ही सहभागी झाला नाही अधिकृतरित्या, महाविकास आघाडीत नाही, पण प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत आणि जागांचा एक असा फॉर्म्युला आपल्याला हवा आहे जो 14-14चा असेल, नाही 12-12 12-12चा असेल, म्हणजे 12 चोक 48. तुम्ही आलात तर 4 पक्ष होतात. पण तुम्ही महाविकास आघाडीत सहभागी झाला नाही आणि 12 जागांचा फॉर्म्युला स्वतःच निश्चित करून टाकला. त्यामुळे कदाचित त्यांची गोची झाली असेल महाविकास आघाडीच्या नेत्यांची. त्यांची गोची कसं आहे की कोंडी फोडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केला, कारण की ते कुठे पुढेच जात नाहीये. एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की या सर्व प्रस्थापित पक्षांचं राजकारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी दाबण्याचंच राजकारण आहे. त्यांना सोबत घेऊन जाऊन खऱ्या अर्थाने भाजपला पर्याय म्हणून उभं राहण्याचं तेवढं सक्षम राजकारण करण्याचं धोरण काँग्रेसने आत्ता जी आपल्याला 4 राज्यांच्या इलेक्शन्स दिसतात त्याच्यातही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना खरोखरच त्यांना हरवायचं आहे का, हा पण एक प्रश्न या ठिकाणी पडतो. तर इथले जे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या समूहांचे पक्ष आहेत असं मी मानते. त्या ज्यांना इथे मेनस्ट्रीममध्ये डावललं गेलं अशा समूहांच्या मधून हे पक्ष निर्माण झाले आणि ते पक्ष पुढे येऊ नये अशा पद्धतीचं देखील एक स्ट्रॅटेजी दिसते. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच त्यांच्या खूप मोठ्या लिमिटेशन्स आहेत, ज्या ईडीच्या लिमिटेशन्स आहेत. की जसं मध्यंतरी बाळासाहेबांनी असं म्हटलं की लालू प्रसादांसारखा एकच असतो की जो तुरुंगात जायला तयार आहे. हे तुरुंगात जायला तयार नाही, त्यांना आपल्यावरच्या केसेस वाचवायच्या आहेत आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लढाऊ राजकारण करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांची शक्ती नियंत्रित करण्याचं, त्यांची सूत्र वरून कडी दाबण्याचं काम इथे होतं ईडीच्या माध्यमामधून आणि ते त्याला बळी पडत आहेत असं आम्हाला वाटतं. पण तुम्हाला आता खात्री पटली आहे की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये आता सामावून घेतलं जाणार नाही? आम्ही तरी पण आशावादी आहोत. आम्ही अजूनही वाट बघतोय.